राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी खडकवासला या प्रवेश परीक्षेसाठी महिला देखील अर्ज करू शकणार आहेत। 12वी उत्तीर्ण झालेल्या अविवाहित महिला उमेदवारांना एनडीए शिक्षण पूर्ण केल्यानंतर सैन्याच्या तिन्ही दलांमध्ये भरती होण्याची संधी मिळते। कशी आहे ही प्रवेश प्रक्रिया जाणून घेऊ सविस्तर। नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये 400 पदक्षमता असून 370 जागा भरण्यात येणार आहेत। यासाठी मुंबई, नागपूर, पणजी हे परीक्षा केंद्र असतील, तर 12वी उत्तीर्ण असणारी उमेदवाराचा जन्म 2 जानेवारी 2003 ते 1 जानेवारी 2006 दरम्यानचा असावा ही पात्रता असणार आहे। शारीरिक निकषांमध्ये हवाई दलासाठी 162.5 सेंटीमीटर उंची तर इतर शाखांसाठी 157 सेंटीमीटर उंची असणं आवश्यक आहे। वजन, वय आणि उंचीच्या प्रमाणात असावं। दृष्टीसाठी देखील नियम घालून देण्यात आलेले आहेत। परीक्षा पद्धतीमध्ये लेखी परीक्षा एकूण 900 गुणांसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाची असेल। यामध्ये गणित 2.5 तास 300 गुणांसाठी, जनरल ॲबिलिटी टेस्ट 2.5 तास 600 गुणांसाठी, जनरल ॲबिलिटी टेस्ट पार्ट ए इंग्रजी 200 गुणांसाठी, पार्ट बी जनरल नॉलेज 400 गुणांसाठी, तर प्रत्येक चुकीच्या उत्तराला प्रश्नास असलेल्या गुणांच्या 1/3 गुण वजा केले जातील। लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर एसएसबी सिलेक्शन सेंटर निवडीसाठी आणि मुलाखतीसाठीची तारीख निवडण्यासाठी उमेदवारांनी www.joinindianarmy.nic.in किंवा www.joinindiannavy.government.in त्याचबरोबर www.careerindianairforce.cdac.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा। एसएसबी मुलाखत जानेवारी 2022 ते एप्रिल 2022 दरम्यान घेतली जाईल। स्टेज 1 ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग आणि पिक्चर परसेप्शन्स अँड डिस्क्रिप्शन्स टेस्ट ट्रेजर, ग्रुप टेस्टिंग ऑफिसर टास्क, सायकोलॉजी टेस्ट आणि कॉन्फरन्स या टेस्ट 4 दिवस चालतील। तर एसएसबी मुलाखत एकूण 900 गुणांची असेल। प्रशिक्षण निवडलेल्या उमेदवारांना 3 वर्षांचं प्राथमिक प्रशिक्षण एनडीए खडकवासला येथे दिले जाईल। इंडियन नेव्हल अकॅडमीसाठी निवडलेल्या उमेदवारांना इझीमाला केरळ येथे 4 वर्षांच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं जाईल। प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या उमेदवारांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाकडून पदवी दिली जाते। यासाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज www.upsconline.nic.in या संकेतस्थळावर 8 ऑक्टोबर 2021 पर्यंत करणे आवश्यक आहे।